नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत LIC-HFL म्हणजे हाऊसिंग फायनान्स लिमिटेड अंतर्गत ज्युनियर असिस्टंट या पदासाठी किती जागा आहेत. तर मित्रांनो, या नोटिफिकेशननुसार आपण सर्वात महत्त्वाचं काय पाहू तर आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी टोटल किती जागा आहेत. तर टोटल बघा 200 आहेत. या 200 पैकी महाराष्ट्राला आहेत 53 जागा. तर तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला कोणत्या राज्यासाठी भरायचं आहे. तुम्ही सर्व बघू शकता, इतके राज्य आहेत आंध्र प्रदेशपासून वेस्ट बंगालपर्यंत. यामधील कुठल्याही राज्यामध्ये पोस्टनुसार तुम्ही अर्ज भरू शकता. ओके, पुढचं बघा, स्टेट वाईज वॅकन्सी आहेत. नंतर वॅकन्सी आहे इन्क्रीज डिक्रीज, वाढू शकतात कमी होऊ शकतात. कशावर डिपेंड? इंटरव्ह्यूवरती. इंटरव्ह्यू झाला त्यानंतर वाढू शकतील किंवा कमी होऊ शकतील. ओके, महत्त्वाचं दुसरं वॅकन्सी स्टेट, मग स्टेट फेअर वॅकन्सी एक्झिस्ट. ज्या राज्यात वॅकन्सी आहेत त्यानुसार असतात. एक्झामिनेशन स्टेट, तुम्ही ज्या राज्यासाठी अर्ज भरलाय तर त्या राज्यामध्ये परीक्षा होईल तुमची. नंतर इंटरव्ह्यू कुठे? ज्या राज्यासाठी तुम्ही फॉर्म भरलाय त्याच राज्यात तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे. ओके, आणि त्याच राज्यासाठी तुम्ही अप्लाय सुद्धा असणार आहेत. महत्त्वाचं काय? कॅन्डिडेट्स आर अलाउड टू अप्लाय फॉर वॅकन्सी ओनली फॉर वन स्टेट. फक्त एका राज्यासाठी तुम्हाला अर्ज भरता येणार आहे. ओके, कारण एका राज्याचा अर्ज भरला तर त्याचा स्कोअर किंवा कट ऑफ सुद्धा वेगळा लागणार आहे. टाइम टेबल बघा आता. तर स्टार्ट कधी आहे तर 25/7/2024 पासून सुरुवात आहे. एंड कधी आहे तर 14/8/2024 पासून एंड आहे. कॉल लेटर कधी तर 7 ते 14 दिवसाच्या अगोदर, बिफोर एक्झाम, परीक्षेच्या 14. मग एक्झाम कधी आहे तर सप्टेंबर 2024ला तुमची एक्झाम आहे. आता रेम्युनरेशन म्हणजे मोबदला पगार किती तर 32,000 ते 35,200 पगार असणार आहे. त्यामध्ये तुमचा बेसिक पे, HRA, बेनिफिट्स, इतर बघा. याच्या बेसिक पे किती 20,000, HRA किती 4,400, अदर बेनिफिट्स 8,400, PF किती 2,400, टोटल मंथली किती अशी 35,200 या पद्धतीने. ओके, आणि सॅलरी इन हँड कधी मिळेल तुम्हाला तर 32,800 मिळणार आहे तुम्हाला, आणि इतर तुम्हाला नंतर मिळतील. ओके, पुढे बघा, प्रोबेशन पिरियड किती तर 6 महिन्याचा प्रोबेशन पिरियड आहे. आता इलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे पात्रता काय? तर एज तुमचं 21 ते 28 असावं. एज्युकेशनल क्वालिफिकेशन, शैक्षणिक पात्रता किती तर ग्रॅज्युएशन, मिनिमम ॲग्रिगेट 60% मार्क. जवळपास तुम्हाला 60% मार्क तुमच्या ग्रॅज्युएशनमध्ये, पदवीमध्ये असणं आवश्यक आहे. 60%च्या वर तुम्हाला 59.59 जरी पडले तरी 59.99 जरी पडले तुम्ही त्याच्यासाठी ग्राह्य धरणार नाहीत. ओके, तर तुम्हाला ॲक्युरेट 60%च्या वर पाहिजेत. कोणत्याही तुमची युनिव्हर्सिटी असेल, म्हणजेच काय तर रिकग्नाइज युनिव्हर्सिटी, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, भारत सरकारने किंवा त्याच्याशी समतुल्य असणाऱ्या पदवीदान विद्यापीठाने तुमची डिग्री दिलेली असली पाहिजे 60%च्या वरती. कम्प्युटर लिटरसी आवश्यकता आहे. ओके, तर तुमचं सर्टिफिकेट असेल, MSc वगैरे असेल तरी चालतं. वर्क एक्सपिरियन्स प्रिफर्ड आहे. कम्प्युटर स्किल काय तर यस वगैरे आपण त्याला म्हणू शकतो. ओके, आता पुढे बघा. आता 21 to 28 एजची आहे. नॉट बिलो 21 इयर्स और नॉट अबो 28 इयर्स, तर याच्यापैकी तुम्हाला चालणार नाही. ओके, आणखी महत्त्वाचं काय तर तुमची डिग्री कधी झाली पाहिजे तर 1/7/2024च्या अगोदर तुमची डिग्री झालेली पाहिजे. ओके, प्रॉपर डॉक्युमेंट फ्रॉम बोर्ड, युनिव्हर्सिटी हॅव्हिंग डिक्लेअर्ड द रिझल्ट ऑन बिफोर 1/7/2024 हॅज टू बी सबमिटेड ॲट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यूच्या वेळेला तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट लागणार आहेत. ओके, आणखी महत्त्वाचं काय काय बघूया. आता सिलेक्शन प्रोसिजर काय तर तुमची ऑनलाईन एक्झाम होईल आणि इंटरव्ह्यू. बघा, 2 याच्यामध्ये आहे, ऑनलाईन एक्झाम पण आहे आणि इंटरव्ह्यूसुद्धा आहे. तर ऑनलाईन एक्झाममध्ये तुम्ही पाहू शकता 5 विषय आहेत तुम्हाला. ओके, ऑब्जेक्टिव्ह टाईप आहेत तुम्हाला, ऑब्जेक्टिव्ह. ओके, पुढे बघा, इंग्लिश लँग्वेजसाठी 40 प्रश्न आहे 40 मार्कला. लॉजिकल रिझनिंग किती 40 प्रश्न 40 मार्कला. जनरल अवेअरनेस 40 प्रश्न 40 मार्कला. जनरल अवेअरनेस GA फोकस कशाला आहे बघा, स्पेशल एम्फसाइज ऑन, जोर दिला आहे हाऊसिंग फायनान्स लिमिटेडला. न्यूमरिकल ॲबिलिटी 40 प्रश्न 40 मार्कला. कम्प्युटर स्किल 40 प्रश्न 40 मार्कला. ओके, आणि इंग्लिशमध्ये परीक्षा होणार आहे. अशा पद्धतीने 200 प्रश्न 200 मार्क आणि वेळ आहे 120 मिनिटाचा. ओके, निगेटिव्ह मार्किंगसुद्धा आहे 0.25 मार्क, 1/4 आहे. ओके, 1/4, 4 चुकले तर तुमचा 1 मार्क कटणार. या पद्धतीने अशी निगेटिव्ह मार्किंग आहे. ओके, आता आणखी महत्त्वाचं काय तर इंटरव्ह्यू. बघा, तुम्हाला सांगितलं मी इंटरव्ह्यू असणार आहे. तर इंटरव्ह्यू कशावर डिपेंड असणार बघा, मेरिट बेस्ड ऑन द रिस्पेक्टिव्ह मार्क इन ऑनलाईन एक्झामिनेशन विल बी कॉल्ड फॉर इंटरव्ह्यू. ज्या लोकांना मेरिट लिस्टला असतील, ते ज्यांना मार्क चांगले पडलेले असतील, तर त्या मुलांनाच इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येणार आहे. फायनल सिलेक्शन तुम्हाला सांगितलं, फायनल सिलेक्शन कशावर, दोघांवर बघा. तर फायनल मेरिट लिस्ट अँड सिलेक्शन ऑफ कॅन्डिडेट्स विल बी डन ऑन द बेसिस ऑफ कंबाईंड मार्क. मग ज्या दोन्ही कंबाईंड मार्क, ऑनलाईन एक्झाम ॲज वेल एज इंटरव्ह्यू पण आणि ऑनलाईन एक्झाम दोन्हीचे पण मिळणार. ओके, तर मेडिकल एक्झामिनेशन थोडीशी मेडिकल वगैरे तुमचे चेक करतील, बाकी काही नाही. हाऊ टू अप्लाय कसं करायचं तर या www.lichousing.com या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता.
25/7/2024 ते 14/8/2024 या वेळेमध्ये अर्ज करता येईल. आता तुम्हाला स्कॅन काय करायचं, तर फोटोग्राफ करायचा आहे, सिग्नेचर करायचा आहे आणि डिक्लेरेशनसुद्धा करायचं आहे. हे डिक्लेरेशन आहे बघा. ओके, तुम्हाला नोटिफिकेशन आपल्या व्यवस्थित ग्रुपवर देईल मी, त्यावर लिहून तुम्ही व्यवस्थित लिहू शकता किंवा याला व्हिडिओला पॉज करून सुद्धा लिहिलं तरी चालतं. ओके, फीस किती असणार आहे, ते 800 फीस असणार आहे. ओके, यामध्ये कुठलीही कास्ट वगैरे काही नाही, सर्वांसाठी तुम्हाला 800 रुपये फीस पेड करावं लागणार आहे. कधी करायची, तर 25/7/2024 ते 14/8/2024 मध्ये. ओके, चला, आणि आता आणखी महत्त्वाचं, पेमेंट कशी, तर ऑनलाईन मोडनी करायची तुम्हाला. ओके, वेबसाईटवरती गेल्यावर ऑनलाईन पेमेंट करायची, पेटीएम, गुगल पे किंवा तुमच्याकडे ATM कार्ड असेल त्यांनी सुद्धा करू शकता. कॉल लेटर फॉर ऑनलाईन एक्झामिनेशन, परीक्षा कधी आहे, तर त्याच्या सप्टेंबरला परीक्षा आहे, तर साधारणतः 7 ते 14 दिवस अगोदर तुम्हाला कॉल लेटर आणि तुमचं सेंटर मिळणार आहे. आयडेंटिटी व्हेरिफिकेशन, तुमचं आधार कार्ड महत्त्वाचं आहे. ओके, आधार कार्ड, वोटर ID वगैरे एटसेट्रा. ओके, आधार कार्ड, वोटर ID बेस्ट आहे. ओके, बायोमेट्रिक डेटासुद्धा परीक्षा चालू असताना हे करतील, त्यामुळे ते आता फॉर्म भरताना तेवढं काही नाही आहे. ओके, ऑनलाईन एक्झामिनेशन सेंटर, आता फोकस करूया महाराष्ट्रावरती. महाराष्ट्रामधले कोणते, मुंबई, नवी मुंबई, ग्रेटर मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक, अमरावती, कोल्हापूर, जळगाव. तर इथे तुम्ही तुमची परीक्षा देऊ शकता, एकच परीक्षा आहे. ओके, इंटरव्ह्यू सेंटर त्याबद्दल देऊ शकता. कॉल लेटर फॉर इंटरव्ह्यू, आता तुमची प्री परीक्षा झाली तर तुम्हाला कॉल लेटर फॉर इंटरव्ह्यूसुद्धा ते देतील, महाराष्ट्रामध्येच देतील, मुंबईसारख्या ठिकाणी देतील ते मोस्टली. ओके, तुमचं मुंबई असेल, नागपूर असेल, पुणे असेल, त्यानुसार तुमच्या जवळच्या लोकेशननुसार तुम्हाला देतील. ओके, आता इथे दिले बघा, आता मुंबई दिले. अँड लिगली प्रोसीड इन रिस्पेक्ट एनी मॅटर, क्लेम ऑर डिस्प्यूट अरायझिंग आउट ऑफ दिस ॲडव्हर्टाइजमेंट, काही क्लेम वगैरे असेल तर तुम्ही त्याचं मुंबईला ऑफिस आहे, तिथे तुम्ही तक्रार करू शकता. ओके, आणखी महत्त्वाचं काय याच्यामध्ये आपण पाहूया. आता बघा, आता फोटोशी संबंधित, समजा फोटो किती पाहिजे तुम्हाला, तर 20 ते 50 KB फोटो पाहिजे. सिग्नेचर किती पाहिजे, तर 10 ते 20 KB पाहिजे. लेफ्ट थंबचा पाहिजे. लेफ्ट थंबचं तुम्हाला थंब इम्प्रेशन व्हाईट पेपरवर पाहिजे, ब्लॅक और ब्ल्यू इंक. ओके, म्हणजे एक तर काळ्या किंवा निळ्या याने. आणि सिग्नेचर पण सुद्धा, सिग्नेचरचं पण महत्त्वाचं लक्षात घ्या, व्हाईट पेपरवर सिग्नेचर करायची आणि ब्लॅक पेनचा वापर करायचा. कोणत्या, तर काळ्या पेनचा वापर करायचा आहे. ओके, चला, आणखी महत्त्वाचं काय याच्यामध्ये आपण बघूया. हां, तर मित्रांनो एवढंच महत्त्वाचं होतं याच्यामध्ये. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, संपूर्ण व्हिडिओ पहा आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.